कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. तर त्यासाठी मी इथे सर्व भेंडी धुवून घेतलेली आहे आणि कपड्याच्या साहाय्याने सर्व भेंडी मी पुसून घेत आहे. अशा प्रकारे आपली भेंडी पुसून झालेली आहे. तर सर्व भेंडी आपण इथे कट करून घेऊया. इथे सर्व भेंडी कट करून झालेली आहे. तर इथे मी भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: साखर, जिरे पावडर, काळा मसाला, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. तर इथे कूट घेतलेला आहे, त्यात मी काळा मसाला टाकून घेत आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, जिरे पावडर टाकून घेत आहे, त्याचबरोबर थोडीशी साखर टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर हळद पण टाकून घेत आहे. तर हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व मसाला मिक्स झाला की त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर पण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण मसाला भेंडीमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. इथे आपला मसाला भरून रेडी झालेला आहे. तर इथे मी कढईत तेल गरम करीत ठेवलेलं आहे. त्यात मी मोहरी टाकून घेतली, त्यानंतर जिरे पावडर टाकून घेतली आणि छान असं व्यवस्थित परतून घेत आहे. त्यानंतर मी हिंग टाकून घेतला, हिंग पण छान परतून घेतला. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकून घेत आहे. कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडून द्यायचा. त्यानंतर त्यात थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि जो भेंडीमध्ये मसाला भरण्यासाठी तयार केलेला आहे तो थोडासा मसाला त्यात फ्राय करून घेत आहे. त्यानंतर आपण भेंडी पण टाकून घेऊया. भेंडी टाकून घेतल्यानंतर भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची. भेंडी व्यवस्थित आपली परतून झालेली आहे. तर एक 15 मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवूया. 15 मिनटानंतर बघू शकता आपली भेंडी छान झालेली आहे. तरी पण आपण भेंडी घेऊन चेक करून घेऊया. अशा प्रकारे छान भेंडी झालेली आहे. तर त्या भेंडीमध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची एक 5 मिनिटासाठी. बघू शकता आपली भेंडी बनून रेडी झालेली आहे. तर आता आपण भेंडी बाउलमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही आपली भेंडी छान झालेली आहे. तुम्ही पण नक्की अशी मसाला भेंडी ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आपली आवडत असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.